हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. DHO अकॅडमीच्या आणखी एका एसपीच्या व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुम्हा सर्व 12वी आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. एसपीचा आपला 5वा धडा चालू आहे. 5व्या धड्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो की असेल त्याचा अर्थ तो आहे ठेवी स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती. आता हा प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या. अनेक कॉमर्सच्या मुलांमार्फत किंवा आर्ट्सच्या मुलांमार्फत ज्यांचा विषय एसपी आहे तो इग्नोर केला जातो किंवा काही काही असे असतात एकदम परफेक्ट करून टाकतात. का? कारण या प्रश्नामध्ये जवळपास अटी व शर्ती जर पाहायला गेलं तर 20 दिलेल्या आहेत. आता मुलांचा प्रश्न येतो की सर 20 कोण पाठ करेल, तेवढं कोण लिहिल, आणि अनेक मुलांचं हेच संभ्रम असते की एक्झाम मध्ये कुठं आलं तर कसं लिहायचं काय नाही. आता नीट लक्षात घ्या मी काय सांगायलो. हा प्रश्न दोन प्रकारे विचारण्यात येतो. सर्वात पहिला, एक तर ऍज इट इज जसं दिलेलं आहे ठेवी स्वीकृतीच्या किंवा नूतनीकरणाच्या अटी व शर्ती असं आलं तर ऍज इट इज जे पॉइंट्स दिलेले आहेत ते तुम्हाला लिहावं लागेल. आता जर तुम्ही 20च्या 20 पॉइंट लिहिणार असाल तर एक्झाम मध्ये बोर्डाच्या पॉइंटचं नाव आणि कमीत कमी एक्सप्लेनेशन, एका पॉइंटचं 2 एक्सप्लेनेशन दिलात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बट तुम्हाला जर 20च्या 20 अटी व शर्ती पाठ नसतील तर कोणतेही 8च लिहा. 8 मार्काला हा प्रश्न येतो. कोणतेही 8 लिहा, बट व्यवस्थित त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण माहिती भरा. ऍटलिस्ट तुम्हाला प्रत्येक पॉइंटची एवढं तरी माहिती भरायचं आहे जर 8 मार्काला आला तर. आता हे जे नोट्स आहेत हे जेवढेही स्टुडंट आपल्या बिग बुल बॅच मध्ये आहेत त्यांना हे नोट्स मिळून जातील. तिथून कसं लिहायचं काय नाही तुम्ही हे लिहून घेऊ शकता. तुम्हाला स्टडी मटेरियल फोल्डर मध्ये हे पूर्ण मिळून जाईल की एक्झामला आलं 8 मार्कासाठी तर कसं लिहायचं काय नाही ते. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण स्टार्ट करूयात. दुसऱ्या प्रकारे हा प्रश्न विचारला जातो तिथं खाजगी कंपनीसाठी ठेवी व स्वीकृतीच्या व नूतनीकरणाच्या अटी व शर्ती स्पष्ट करा. किंवा कधी कधी विचारला जातो सार्वजनिक कंपनी किंवा सरकारी कंपनीसाठी ठेवी स्वीकृतीच्या व नूतनीकरणाच्या अटी व शर्ती स्पष्ट करा. आता सर खाजगी मध्ये काय फरक आहे, सरकारी कंपनी आली तर काय फरक आहे, हे आपण स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू. आता कधीही लक्षात घ्या की पहिला जो पॉइंट आहे ह्याच्यामध्ये काही अटी व शर्ती आहेत. जसे की पहिली आहे ठेवीची रक्कम, त्याच्यानंतर आणखी एक अट आहे ते म्हणजे परिपत्रक किंवा जाहिरात. हे दोन अटी व शर्ती एकदम मोठे आहेत, हे लिहायच्या वाटेला जायचं नाही. बट या दोन अटी ज्या आहेत ज्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे याच्यातून ऑब्जेक्टिव्ह विचारण्यात येतात. या धड्याच्या मागच्या साईडला जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह बघितलं तर ह्या दोन पॉइंटवर बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते तेवढं कव्हर करून जायचं. बट मेन एक्झाम मध्ये जेव्हा लिहायची बारी येईल हे दोन पॉइंट्स लिहायच्या वाटेला जाऊ नका कारण खूप मोठे एक्सप्लेनेशन आहे. ओके डन. चला सर्वात पहिले स्टार्ट करूयात बेसिक पासून. आता नीट लक्षात घ्या, एखाद्या कंपनीला लोकांकडून ठेवी स्वीकारायचं असेल कमीत कमी 6 महिन्यासाठी किंवा जास्तीत जास्त 36 महिन्यासाठी, तर ते ठेवी स्वीकारत असताना काही अटी व शर्तींची पूर्तता करावी लागते. किंवा ठेवीच्या नूतनीकरण करायचं. नूतनीकरण म्हणजेच काय की कंपनीने अगोदर 3 वर्षासाठी घेतले होते, कंपनीला वापस आणखी 3 वर्षासाठी तेच ठेवीदारांकडून पैसे घ्यायचे. म्हणजे त्यांना सांगायचंय की बाबा तुम्ही 2021-22-23 हे 3 वर्ष ठेवलं, जर 24-25-26 ला ठेवायचं असेल तर कंपनी रेडी आहे तुमच्याकडून पैसे घ्यायला, तुम्हाला व्याजदर सुद्धा कंपनी द्यायला तयार आहे. आता अशा वेळेस वापस हे सर्व गोष्टी कंपनीला फॉलो करावं लागतील जेव्हा सुरुवातीला त्यांनी ठेवी स्वीकारत असताना केले होते. सर्वात पहिली आहे ठेवीची रक्कम. आता नीट लक्षात घ्या, कधीही ठेवीची रक्कम अभ्यास करत असताना माइंड मध्ये ह्या 3 कंपनीचा विचार करायचा की खाजगी कंपनीसाठी ठेवीची रक्कम काय असेल, सार्वजनिकसाठी काय असेल आणि पात्र सार्वजनिकसाठी काय असेल. पात्र सार्वजनिकचे मी 2 क्रायटेरिया तुम्हाला सांगितलं होतं की त्यांचं रेव्हेन्यू किती असलं पाहिजे आणि त्यांचं नेट व्हॅल्यू, बरोबर आहे, नेट ऍसेट व्हॅल्यू, एकूण संपत्ती त्यांची किती असली पाहिजे, 100 आणि 500 करोड, हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचे. ओके, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, खाजगी कंपनी आपल्या सभासदांकडून किंवा संचालकाकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव रूपाने रक्कम जमा करू शकते. म्हणजे जेवढी ही रक्कम एक खाजगी कंपनी आहे ते खाजगी कंपनी त्या कंपनीमध्ये काम करत असणाऱ्या सभासदांकडून, थोडंसं हायलाइट करतो मी तुम्हाला दिसेल अशा शब्दांमध्ये, आय गेस हा कलर विजिबल असेल, सभासदांकडून किंवा संचालकांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकाकडून वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव रूपाने रक्कम जमा करू शकते. तथापि कायद्यामध्ये नमूद केल्यानुसार काही खाजगी कंपन्या वसूल भागभांडवल व मुक्त राखीव निधीच्या 100% पेक्षा जास्त रक्कम ठेवू
जास्त पेक्षा 100% जास्त ठेव स्वीकारता येतात. आता हे एक्झॅक्ट सांगण्यात काय आलेलं आहे, अनेक मुलांना इथं कन्फ्युज होतं, सर आखिर ये कहना क्या चाहता है. बघा काय सांगण्यात आलेलं आहे की वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव, म्हणजे कंपनीचं जेवढं महसूल भाग भांडवल आहे आणि मुक्त राखीव निधी आहे एक तर तेवढंच वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या एवढीच. समजा वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी दोन्ही 5 करोड असतील तर ठेवी सुद्धा 5 करोड त्यांनी घेऊ शकतात. ऑलराईट. किंवा कंपनी कायद्यामध्ये नमूद केल्यानुसार वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीपेक्षाही जास्त जर ठेव त्यांना पाहिजे असेल तर ते घेऊ शकतात. सार्वजनिक कंपनी बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, पात्र कंपनी सोडून म्हणजे ह्यांचं नेट ऍसेट 100 करोड पेक्षा कमी आहेत आणि वार्षिक उलाढाल 500 करोड पेक्षाही कमी आहे. त्याच्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा ठेव रक्कम वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधीच्या 25% मर्यादाची पूर्वीच पार केली असेल तर अशा वेळी कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारता येणार नाही. आता एखादी एक सार्वजनिक कंपनी असेल, सार्वजनिक कंपनीसाठी नीट लक्षात घ्या, वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी हे जर समजा 100 करोड असेल, वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी हे जर समजा 100 करोड असेल तर या दोन्हीच्या 25% किती होते, 25 करोड. आणि कंपनीसाठी, सार्वजनिक कंपनीसाठी ठेवी जर ऑलरेडी 25 करोड झाली असेल किंवा जास्त झाली असेल तर वापस कंपनीला पुन्हा सभासदांकडून ठेवी स्वीकारता येणार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की खाजगी कंपनीसाठी वसूल भाग भांडवलापेक्षा किंवा मुक्त राखीव निधीपेक्षा ठेवीची रक्कम जास्त असते. तुम्ही एक्झाम मध्ये एवढं सुद्धा लिहिलं, ठेवीची रक्कम खाजगी कंपनीसाठी वसूल भाग भांडवल किंवा एकूण राखीव निधीच्या एवढेच किंवा त्यापेक्षा जास्त ठेवीची रक्कम असेल तर ते स्वीकारू शकतात. एवढं जरी लिहिलं तर संपलं, बाकी दुसरं काहीच लिहायचं नाही. आणि आपल्या नोट्स मध्ये मी लिहून देणार आहे तुम्हाला बिग बुल बॅचच्या. सार्वजनिक कंपनीसाठी काय सांगण्यात आलेलं आहे की सार्वजनिक कंपनीच्या मुक्त राखीव निधीच्या किंवा वसूल भाग भांडवलाच्या 25% मर्यादा जर ओलांडली असेल तर सभासदांकडून ठेवी स्वीकारता येणार नाही. हे 2 पॉइंट जर तुम्ही ह्याच्यामध्ये लिहून टाकलेत, विषय संपला. आता येथे पात्र सार्वजनिक कंपनी. पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजेच काय की ज्यांची संपत्ती 100 करोड पेक्षा जास्त आहे आणि ज्यांची वार्षिक उलाढाल 500 करोड पेक्षाही जास्त आहे, अशा कंपनीसाठी जी ठेवीची रक्कम आहे ते कशी असेल. आता अशा कंपनीला जर सभासदांकडून पैसे घ्यायचे असतील तर घेऊ शकतात, सर्वसामान्य जनतेकडून घ्यायचं असेल तर घेऊ शकतात. बट त्याचे काही क्रायटेरिया आहेत. काय क्रायटेरिया आहे, जर कंपनी ठेव मर्यादा वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी यांची सरासरी 10% ओलांडली असेल तर सभासदांकडून नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाहीत. साधं सिंपल आहे, कंपनीने ठेव मर्यादा वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी यांची सरासरी 10% ओलांडली असेल, म्हणजे एकूण जर सांगायला गेलं तर कंपनी पात्र सार्वजनिक कंपनी त्यांची जी कंपनीची एकूण वसूल भांडवल व मुक्त राखीव निधीच्या 10% पेक्षाही जर जास्त गेलं, ऑन एन ऍव्हरेज 10%, तर मग त्यांना सभासदांकडून वसूल करता येणार नाही. त्यानंतर सर्वसामान्य जनतेकडून काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी ठेव मर्यादा वसूल भांडवल व राखीव निधी यांची सरासरी 25% इतकी ओलांडली असेल तर जनतेकडून नव्याने ठेवी स्वीकारता येणार. म्हणजे साधं सिंपल आहे, कंपनीचं वसूल भाग भांडवल किंवा राखीव निधी 100 करोड आहे आणि ठेव 25 करोड झाले असेल, दॅट्स इट. आता त्यापेक्षा जास्त येणार नाही. कोणाकडून, सर्वसामान्य जनतेकडून. जर समजा कंपनीचं वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधी 100 करोड आहे आणि ठेवी जर सभासदांकडून फक्त आणि फक्त सभासदांकडून जर 10 कोटी आले असतील तर पुन्हा 11 कोटी वापस 11 करोड कडे कंपनीला सभासदांकडून घेता येणार नाही. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सरकारी कंपनी. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35% पेक्षा जास्त रकमेची ठेवी म्हणून स्वीकार करू शकत नाही. आणि ज्या सरकारी कंपनी असतात त्याच्याबद्दल इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की जे सरकारी कंपनी असतात हे अशा कंपन्या 35% पेक्षा जास्त. साधं सिंपल आहे, 100 करोड कंपनीचं वसूल भाग भांडवल आहे आणि ठेवी जर ऑलरेडी 35 करोड झाली असेल तर वापस करता येणार नाही. मी काही आकडे लिहितो, ते व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, समजा कंपनीचं 100 करोड भाग भांडवल आहे. ओके, ठेवी जर 10 करोड पेक्षा जास्त गेली तर सभासदांकडून पैसे घेता येणार नाहीत. 10 करोड पेक्षा जास्त झाली तर सभासद कटले. आता सभासदांकडून पैसे घेता येणार नाहीत. मग आणखी तुम्हाला ठेवी पाहिजे, मग तुम्हाला नेक्स्ट घ्यायचं जनता.
जर 25 करोड ठेवीपर्यंत गेली तर आता 26 करोड जे आहेत 25 करोड पण झाली, 25 करोड 1, 25 करोड 2 हे जर घ्यायचं असेल तर मिळणार नाहीत, कारण जनतेकडून जास्तीत जास्त 25 करोडच घेऊ शकता. कधी? जर तुमचं 100 करोड भाग भांडवल आहे आणि ठेवी जर 10 करोड झाली, सभासद 10 करोड पर्यंतच देऊ शकतात, त्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाहीत. जनतेकडून 25. आणि जर समजा तुमची सार्वजनिक कंपनी असेल तर जास्तीत जास्त तुम्ही 35 करोड रुपये ठेवीच्या स्वरूपात घेऊ शकता, अदरवाइज नाही. हा झाला पहिला पॉइंट. चला आता इथून जे पॉइंट्स आहेत हे थोडे छोटे छोटे आहेत. पहिला पॉइंट जे मी सांगितलं होतं थोडंसं किचकट आहे, नोट्स मध्ये प्रॉपर कव्हर होऊन जाईल. हे आपल्या बिग बुल बॅचचे नोट्स आहेत, त्या अशा पद्धतीने तुम्हाला मिळू शकतात सर्वच पॉइंटचे. ऑलराईट, खूप सारे पॉइंट्स आहेत. चला आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात आपण. कालावधी साधं सिंपल आहे. ठेवीचा कालावधी लक्षात ठेवायचं 20 पॉइंट आहेत, जास्त डीप मध्ये जायचं नाही, वर 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 कव्हर करून घ्यायचं. आता दुसऱ्या पॉइंट मधले महत्वाचे कोणते कोणते लाईन्स आहेत जे तुमच्या उत्तरामध्ये कंपल्सरी यायला पाहिजे. त्याच्यातलं पहिलं आहे, ठेवी कंपनी कोणतीही कंपनी कमीत कमी 6 महिन्यापेक्षा म्हणजे कमीत कमी 6 महिन्यासाठी तुम्ही लोकांकडून ठेवी घेऊ शकता. जास्तीत जास्त किती महिन्यासाठी घेऊ शकता? 36 महिन्यापेक्षा जास्त मुदतीची ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा ठेवीचे नूतनीकरण करू शकत नाही. एक तर कमीत कमी 6 महिन्यासाठी पैसे घ्यायचं किंवा जास्तीत जास्त 36 महिन्यात 3 वर्षासाठी तुम्ही पैसे घेऊ शकता. आता इथं एक टर्निंग पॉइंट येते, ते म्हणजे काही विशिष्ट परिस्थितीत असे काही गोष्टी असतात, क्रायटेरिया असतात, ज्याच्यामध्ये कंपनी आपल्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीला पैसे पाहिजेत, बट 6 महिन्यासाठी नको. कुठं 6 महिने आपल्याला इंटरेस्ट परतफेड करण्यासाठी कंपनीला 1-2 महिन्यासाठी पाहिजे, 3 महिन्यासाठी पाहिजे, 4 महिन्यासाठी पाहिजे. 1 महिन्याचं सुद्धा इंटरेस्ट मॅटर करतं, कारण इंटरेस्ट जे कंपनी ठेवीदारांना देते ते हजारो मध्ये राहत नाही, ते करोडो मध्ये असते. कोणत्याही कंपनीला करोडो जर वाचवायचे असतील तर छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करावा लागतो. ऑलराईट, इथे काय सांगण्यात आलेलं आहे की अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीच्या ठेवीचा स्वीकार करू शकते, परंतु अशा ठेवीची परतफेड ही ठेवी स्वीकारल्यापासून 3 महिन्याच्या आतच करता येणार नाही. म्हणजे कंपनी घेऊ शकते पैसे 6 महिन्यापेक्षाही कमी कालावधीसाठी घेऊ शकते, बट कमीत कमी कालावधी जे आहे ते 3 महिन्याचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. समजा कंपनीला 40 दिवसासाठी पैसे पाहिजे, कंपनीला ठेवीच्या स्वरूपात घ्यायचे, 3 महिन्याचं व्याज ठेवीदारांना द्यावं लागेल. कंपनीला 70 दिवसासाठी पैसे पाहिजे, 3 महिन्याचं व्याज ठेवीदारांना द्यावं लागेल. कंपनीला 4 महिन्यासाठी पैसे पाहिजे, मग आता मिनिमम क्रायटेरिया किती आहे? 6. एक तर कमीत कमी 3 किंवा त्याच्यापेक्षाही थोडंसं जास्त वाढून गेलं तर 6. कंपनीला 10 दिवसासाठी पैसे पाहिजेत, ठेवीदारांकडून घ्यायचे, 3 महिन्याचं व्याज द्यावं लागेल. ओके, हे इथं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर अशा ठेवीची रक्कम, आता कंपनीला तर 3 महिन्यापेक्षा कमी किंवा 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी पैसे घ्यायचे आहेत. इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 10% पेक्षा जास्त असणार नाही. समजा कंपनीचं वसूल भाग भांडवल जे आहे 100 करोडचं आहे. किती करोडचं आहे? 100 करोडचं कंपनीचं वसूल भाग भांडवल आहे आणि कंपनीला 6 महिन्यासाठी किंवा 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी पैसे पाहिजेत, तर जास्तीत जास्त ठेवीच्या स्वरूपात कंपनीला किती भेटू शकतात? 10 पेक्षा जास्त, 10% जास्त म्हणजेच किती? जास्तीत जास्त 10 करोड भेटतील, त्याच्यापेक्षा जास्त कंपनीला पैसे मिळणार नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉइंट क्रमांक 3, जे की आहे मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी. काही काही ठेवी अशा असतात की जे मागल्याबरोबर कंपनी देत नाही. इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. मागता क्षणी परत करावयाच्या ठेवीचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. आता याचा अर्थ काय की कंपनी 3 वर्षासाठी पैसे घेतले, ओके, तर 3 वर्ष अगोदर ना ठेवीदार पैसे मागू शकत नाही, ना कंपनी त्यांना परत करू शकत नाही. लॉक इन पिरियड असते, बरोबर आहे. कंपनी अशा प्रकारची ठेवी विकू शकत नाही. सपोज ठेवीदार आला आणि कंपनीला म्हणाला की मी तुम्हाला पैसे देतो, बट मी मागल्याबरोबर तुम्ही मला पैसे द्यायला पाहिजे. आपली रिलायन्स कंपनी आहे, रिलायन्स कंपनीमध्ये एक ठेवीदार आला आणि मला की तुम्हाला कंपनीला 500 करोडची गरज आहे ना, ठीक आहे मी देतो, बट मला ज्याही दिवशी पैसे पाहिजे तुम्ही मला पैसे परत करा. काइंड ऑफ बिल ऑफ एक्सचेंज ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्याच्यामध्ये डिमांड बिल नावाची केस आहे, ज्याच्यामध्ये ड्रॉवर जे आहे ड्रॉवीवर बिल तयार करतो, बट ड्रॉवर मागल्याबरोबर ड्रॉवीला पैसे द्यावं लागतं, राईट. तर अशा प्रकारचे ठेवी जे असतात कंपनी घेत नाही, कारण कंपनीचे पैसे जे असतात अनेक ठिकाणी गुंतलेले असतात, तिथून काढण्यासाठी सुद्धा कंपनीला वेळ लागतो, राईट. ऍसेट मध्ये टाकला असेल,
मॅन्युफॅक्चरिंग मध्ये टाकला असेल त्या सर्व गोष्टी विकून कंपनीला पैसे येण्यासाठी वेळ लागतात. त्यामुळे कंपनी जे आहे अशा प्रकारचे ठेवी कोणत्याच ठेवीदारांना विकत नाही की जिथं मागल्याबरोबर कंपनी त्याला पैसे परत करेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. आता सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी म्हणजेच काय, साधं सिंपल आहे, हे आपण ऑलरेडी अभ्यास केला होता. ठेवी स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित आहे की असुरक्षित हे स्पष्ट नमूद केलेले पाहिजे. ज्या ज्या ठेवीदारांकडून पैसे तुम्ही घ्यायलोत त्या ठेवीदारांना तुम्हाला अगोदरच सांगितलं पाहिजे की तुमच्याकडून जे आम्ही पैसे घ्यायलोत हे आम्ही पैसे ह्या प्लांट मध्ये ह्या व्यवसायात गुंतवणार आहोत. समजा आम्हाला तिथे जर नुकसान झालं तर आमची ह्या ठिकाणी एक 100 एकर जमीन आहे, ते जमीन विकून आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत करू. अशा प्रकारचे ठेवी घेत असाल तर त्याला सुरक्षित ठेवी म्हणतात. आणि समजा तुम्ही कंपनीला ठेवीदारांकडून पैसे घेतलेत आणि सांगलात की नुकसान झालं तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, 100 करोड तुम्ही दिलात आणि नुकसान झालं तर कंपनी 10 पण करोड परत करू शकते, तुम्हाला 20 करोड पण परत करू शकते. अशांना कोणती ठेवी म्हणतात, असुरक्षित ठेवी असे म्हणतात. तर तुम्ही ठेवीदारांकडून पैसे घेत असताना तुमची ठेवी सुरक्षित आहे का असुरक्षित अगोदर सांगितलं पाहिजे. आता इथं नेक्स्ट पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे, सुरक्षित ठेवी सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मूर्त टँजिबल मालमत्तेवर बोजा निर्माण करते. साधं सिंपल आहे. आता रिलायन्स कंपनी सर्व शेअर होल्डर्सला सर्व डिपॉझिटर्सला सांगितले की तुमच्याकडून पैसे घ्यायलो यस, आणि पैसे घेतल्यानंतर आम्ही तुमचे पैसे या प्लांट मध्ये टाकणार आणि जर समजा आम्ही पैसे देण्यास असमर्थ ठरलो तर लोणावळा इथे आमच्या कंपनीची 80 एकर जमीन आहे, ते विकून आम्ही तुम्हाला पैसे देऊ. हे कंपनी फक्त तोंडी सांगत नाही तर ठेवीदारांना परिपत्रकात स्पष्ट नमूद करते आणि कंपनीला त्या मालमत्तेवर बोजा, तिथे जे लोणावळ्याला जी जमीन आहे त्याच्यावर बोजा निर्माण करायसाठी किती दिवस असतात, 30 दिवस असतात. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, ही ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत निर्माण केला जातो. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते. आणि ही ती जी एकर जमीन आहे आपली लोणावळा इथे 80 एकरची जमीन आहे, ती जमीन काइंड ऑफ आपल्यासाठी तारण असते. तारण म्हणजेच काय, कारण त्या जमिनीचे कागदपत्र वगैरे जे आहे ते सगळे आपण तारणवर ठेवलेले असतो आणि उद्या जर आपण ते पैसे देण्यास असमर्थ ठरलो तर ती जमीन ऑटोमॅटिकली ठेव विश्वस्तांमार्फत विकली जाते आणि त्याचे पैसे ठेवीदारांना देण्यात येतात. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर ठेवीसाठी अर्ज हा अतिशय एक महत्वाचा पॉइंट आहे. व्यवस्थित समजून घेणे, कोणता पॉइंट कधी कामाला येतो यू नेव्हर नो. ठेवीसाठी अर्ज मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदारास पुरविते. हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात भरून द्यावा लागतो. या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जावर घेतलेले नाही असे निबंधन देणे आवश्यक आहे. आता ज्या ज्या लोकांकडून तुम्ही ठेवीच्या स्वरूपात पैसे घ्यायलात त्या ठेवीदारांना नमूद करून द्यावं लागते की बाबा माझं नाव XYZ आहे आणि मी रिलायन्स कंपनीत पैसे टाकायलो आणि हे पैसे मी दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडेही कर्ज न घेता माझी स्वतःची मालमत्ता आहे हे असं लिहून द्यावी लागते. ऑलराईट. कारण का, साधं सिंपल आहे, उद्या जर त्यानं ते पैसे व्याजानं कर्जाकडून दुसरीकडून आणला आणि जर कंपनीला द्यायला काही कारणास्तव 3-4 दिवस उशीर झाला आणि ह्याच्यामुळं त्यानं जर फाशी वगैरे घेतला, काही स्वतःचं बरं वाईट करून घेतला तर नुकसान कोणाचं होते, ब्लेम कोणावर येते, कंपनीवर येते. अशा प्रकारच्या केसेस पासून वाचण्यासाठी कंपनी अगोदरच काय करून घेत असते, कंपनी स्वतःची बाजू सेफ ठेवते. कंपनी क्लिअर कट सांगायली की बाबा तुम्ही जे पैसे द्यायला ते लोकांकडून कर्ज न आणलेले नसून तुमचे स्वतःचे आहेत हे अगोदर आम्हाला लिहून द्या. भले तुम्ही ते चोरी करून आणा, डाका घालून आणा, कसंही आणा, कंपनीला याचं काय घेणे देणार नाही. ऍट द एंड कंपनीला काय आलेत, पैसे आलेत आणि लिगल बाजूने कंपनी सेफ आहे. आणि साधं सिंपल लॉजिक आहे, ठेवीदार सुद्धा असं मूर्खपणा करणार नाही की लोकांकडून व्याजानं पैसे घेऊन तेच पैसे कंपनीला व्याजानं देणं. ठेवीदार सुद्धा असं मूर्खपणा करणार आहे, स्वतःचे पैसे असेल तरच तो देईल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे संयुक्त नावे. अनेक वेळेला असं होते की कंपनीला जेवढी रक्कम ठेवीच्या स्वरूपात एका ठेवीदारांकडून पाहिजे असते ती रक्कम एका व्यक्तीकडे नसते. आता उदाहरणार्थ रिलायन्स कंपनी सांगायली की बाबा आम्ही 3 वर्षासाठी ठेवी घ्यायलो, प्रत्येक व्यक्तीकडून मिनिमम प्रत्येक व्यक्तीकडे 5 करोड तर असले पाहिजे. आता राम नावाच्या व्यक्तीकडे 5 करोड नाहीये, त्याच्याकडे फक्त 2च करोड आहेत. मग त्यानं कंपनीला विनंती केला की माझं नाव राम आहे आणि माझ्या मित्राचं नाव श्याम आहे आणि श्यामकडे 3 करोड आहेत, माझ्याकडे 2 करोड आहेत, तर आम्ही दोघं मिळून एक तुमचा ठेवी स्वीकार घेऊ शकता. कंपनी म्हणले यस घेऊ शकता, बट तुम्ही
जे संयुक्त ठेवी घ्यायला म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत तर कमीत कमी एक व्यक्ती घेऊ शकता, जास्तीत जास्त किती व्यक्ती घेऊ शकतात? 3. क्लिअर कट इथं सांगण्यात आलेलं आहे की संयुक्त नावाने ठेवी ठेवण्याची इच्छा जर ठेवीदार असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते, परंतु ही ठेव 3 व्यक्तीपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येणार नाही. राम, श्याम, बलराम हे सगळे असे अनेक व्यक्ती आले 4-5 जण तर नाही, मिनिमम एक, मॅक्सिमम किती? 3. त्याच्यानंतर आहे वारस. साधं सिंपल आहे, जेवढेही लोक कंपनीकडे ठेवी द्यायलेत त्या प्रत्येक व्यक्तीला ठेव स्वीकारत असताना कंपल्सरी त्याच्या परिपत्रकामध्ये किंवा त्याच्या अर्जामध्ये ठेव घेत असताना वारसदाराचं नाव लिहावं लागतं. काय सांगण्यात आलेलं आहे? कायद्यानुसार ठेवीदारास त्याच्या नियुक्तीचा अधिकार आहे, त्याचा वारस नियुक्तीचा अधिकार आहे, त्याच्या मृत्यूच्या पश्चात ठेवीची रक्कम त्याच्या वारसदाराला मिळते. आता राम जर ठेवी घेत असेल तर राम काय करेल? कंपल्सरी ठेवी घेत असताना त्या ठेवीच्या फॉर्म मध्ये त्याच्या मुलाचं नाव लिहिल. इफ इन केस काही राम सोबत जर झालं तर मिळणारी रक्कम जी आहे त्याच्या मुलाला, कायदेशीर वारसदाराला मिळते. त्याच्यानंतर 8वा परिपत्रक. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, मी व्यवस्थित टाइम घेऊन सांगेन. ओके, व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा कंपनी सभासदांकडून, सभासद म्हणजे कंपनीमध्ये काम करणारे लोक, ठेवी गोळा करत असते त्यावेळी परिपत्रकांद्वारे त्यांना कळविण्यात येते. परिपत्रक म्हणजेच काय? जस्ट एक फॉर्म असते किंवा एक पॅम्पलेट असते, त्याद्वारे त्या सर्वांना सांगण्यात येते. परिपत्रक किंवा जस्ट लिस्ट फिरवली जाते, मेल केल्या जातात, कंपनीच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येते. कारण ती माहिती तुम्हाला सगळ्या भारतातल्या लोकांना सांगायचं नाही, फक्त कंपनीतल्या लोकांना सांगायचं आहे. परंतु जर कंपनीला पैसे जनतेकडून घ्यायचे, ऑल ओव्हर भारतातल्या लोकांकडून घ्यायचे आहेत, मग अशा वेळेस कंपनीला काय प्रसिद्ध करावी लागते? जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. हे 2 पॉइंट्स लक्षात ठेवा. कंपनीला जर ठेवी सभासदांकडून घ्यायचं असेल, परिपत्रक प्रसारित करा. जर कंपनीला ठेवी जनतेकडून घ्यायचं असेल तर जाहिरात कंपनीला करावी लागेल. आता त्या परिपत्रकामध्ये, त्या जाहिरातमध्ये कशा कशाचा समावेश होतो, काय काय नाही, हे इथं पॉइंट्स दिलेले आहेत. हे एक वेळेस वाचून घेणे. काय सांगण्यात आलेलं आहे? कंपनीची फायनान्शियल सिच्युएशन कशी आहे, नवीन ठेवी सुरक्षित घेणार आहे का असुरक्षित घेणार आहेत, त्याच्यानंतर पत मानांकन, संस्थेचे पत मानांकन पात्रतेसाठी क्रिसिल नावाची एक कंपनी आहे, ते पत मानांकन देत असते. आपण ऑलरेडी मागच्या चॅप्टर मध्ये बघितलं. तुम्ही जर अगोदरपासूनचे व्हिडिओ बघत असाल तर मी काय काय सांगालो, काय काय नाही, लगेच लक्षात बसते. कधी आजपर्यंत बघितलं नाही, डायरेक्ट चॅनल ओपन करून चला मला समजून सांग म्हणलास, पॉसिबल नाही. काय काय गोष्टी समजत येत नाहीत. ओके, आता मी क्रिसिल नाव घेतलं. आता ज्यानं मागचे व्हिडिओज बघितले त्याला क्रिसिल म्हणजे काय सर मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेत माहित आहे, नवीन मुलांना थोडस हा डन. त्याच्यानंतर ठेव योजना तपशील, ठेव विश्वस्तांची नावं कोण कोण आहेत, हे सगळे गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. ओके, याच्यामधले सर्वात महत्वाचा पॉइंट आहे ते म्हणजे परिपत्रक व जाहिरात प्रसिद्ध करणे अँड त्याच्यानंतर जाहिरातीची मुदत. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. ह्याच्यातले 2 पॉइंट महत्वाचे आहेत की नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद केल्यानंतर कंपनी 30 दिवसात जाहिरात प्रसिद्ध करत असते. आता कंपनीला भलेही ठेव स्वीकारायच्या आहेत, सभासदांकडून असतील किंवा जनतेकडून असतील. आता सभासदांकडून जर घ्यायचं असेल तर परिपत्रक प्रसिद्ध करावं लागते, जनतेकडून घ्यायचं असेल तर जाहिरात प्रसिद्ध करावं लागते आणि 30 दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध करत असते. राईट. काय 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 सर्वात अगोदर त्याची नोंद करावी लागते. कंपनीचा जो नोंदणी अधिकारी असतो, रजिस्ट्रार असतो कंपनीचा, ह्याच्याकडे नोंद करणे. 1 जानेवारीला नोंद केलं तर 30 जानेवारीला कंपल्सरी जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. ओके, अँड त्याच्यानंतर इथे काय एक्स्ट्रा पॉइंट सांगण्यात आलेले आहेत. सभासदांकडून ठेवी स्वीकारणार असेल तर त्यांना रजिस्टर पत्राद्वारे, स्पीड पोस्ट अथवा ईमेलद्वारे पाठविले जाते. आम जनतेकडून ठेवी करायचं असेल तर पेपरमध्ये बातमी येतात, जाहीर आवाहन, जाहीर प्रकटन, अशा प्रकारचे तर जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. आणि आजकालच्या कंपन्या ज्या आहेत ते सरळ सरळ जाहिरात टाकून टाकतात किंवा कंपनीचं जे ऑनलाईन वेब पोर्टल असतं, कंपनीची वेबसाईट असते, त्याच्यावर सांगून टाकतात. आता ही जी जाहिरातीची जी मुदत वगैरे असते त्याच्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे? परिपत्रक जाहिरातीची वैधता वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा वर्षाच्या समाप्तीच्या 6 महिन्यांसाठी ग्राह्य धरण्यात येते. परंतु या दोन्ही तारखांपैकी जी तारीख अगोदर असेल ती तारीख विचारात घ्यावी लागते. साधं सिंपल आहे, सोप्या भाषेत सांगतो की परिपत्रक अथवा जाहिरातीची वैधता
वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी ग्राह्य धरली जाते. आता कंपनीची अॅन्युअल जनरल मीटिंग होत असते किंवा कंपनीचा आर्थिक वर्ष संपायच्या. आता जाहिरात का गृहीत धरावं लागते? कारण जाहिरात हे अतिशय महत्वाचं आहे. परिपत्रक किंवा काही वेळेस असं होते की सध्या बिझी लाईफ चालू आहे, तुम्हाला व्हॉट्सअपला आलेले मेसेज सुद्धा बघणं होत नाहीयेत. अनेक मुलांना, किती जण मुलं मुली आहेत की ईमेल सुद्धा चेक करत नाहीयेत, बिझी लाईफ असते. मग कंपनीचा एखादा एक जो शेवटचा टोकापर्यंत असणारा सभासद असतो, तो म्हणतो की मला मेसेज मिळालाच नाही, मला पोस्ट मिळालाच नाही, मी सगळं ट्राय केलं पण मला काय माहिती मिळालीच नाही, बट मला ठेवी घ्यायची होती, असा कंपनीवर आरोप होणे म्हणून मिनिमम 6 महिन्याची तरी वैधता त्या जाहिरातीची, त्याच्यानंतर ते बंद होऊन जातात. ओके, हा पार्ट तेवढं काही महत्वाचं नाहीये, जास्त चिल करायचं. ठेव विश्वस्ताची नियुक्ती हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. हा ठेव विश्वस्त आपल्याला दुसऱ्या चॅप्टर पासून खवळू आलाय असं. ओके, कारण दर कुठं ना कुठं झाली की ठेव विश्वस्त येऊ लागलाय. आता ज्याचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे, ज्याला माहित आहे ठेव विश्वस्त म्हणजे काय, विश्वस्ताची नियुक्ती म्हणजे काय, त्याला समजते. ज्याला विश्वस्तच माहित नाही काय काय नाही ते, त्याचं दिमाग खराब होणारच आहे. ओके, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. जेव्हा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपन्या ठेव स्वीकारत असतात, अशा ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी कंपनी एक किंवा अनेक विश्वस्तांची नेमणूक करते. ठेव विश्वस्तांची नेमणूक का करण्यात येते, काय नाही, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कंपनी आणि कंपनीमध्ये कंपनीला पैसे दिलेले सगळे ठेवीदार असतात, या दोन्ही मधला दुवा म्हणून काम करत असतो तो ठेव विश्वस्त असतो. कंपनीला जर सर्व ठेवीदारांना काही मेसेज द्यायचा असेल, ठेवीदारांना जर कंपनीला बोलायचं असेल, तर हे दोघेही काय करतात, ठेव विश्वस्ताला संपर्क साधतात. जसं की उदाहरणार्थ क्रिकेट मॅच मध्ये अंपायर असतो, दोन्ही टीमला काही डिसिजन घ्यायचा असेल तर अंपायर कडे जातात, त्याच पद्धतीने. ओके, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. ठेव रक्कम परत करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम परत करण्यासाठी ठेव विश्वस्त मदत करतात. आता रिलायन्स कंपनीला काही लॉस झालं, नुकसान झालं आणि कंपनी ठेवीदाराचे पैसे देतच नाहीये, मग अशा वेळेस हे जे ठेवीदार असतात, कंपनीला बोलणं, केस करणं कंपनीवर, ठेवीदारांच्या हक्काची बाजू मांडणं, ठेवीदारांच्या न्यायासाठी लढण्याचं काम हे ठेव विश्वस्त करत असतात. ठेव विश्वस्त असं नाही की कंपनी त्यांची नियुक्ती करायली म्हणजे ते कंपनीच्या बाजूने बोलतील, असं नाही. ठेव विश्वस्त हे दोघांचंही म्हणणं ऐकून घेतात आणि दोन्ही पक्षांपैकी जे पक्ष दोषी असेल त्याला दोषी ठरवण्यासाठी ठेव विश्वस्त काम करत असतात. ओके, परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर ठेव विश्वस्ताबरोबर विश्वस्त करार करावा लागतो. ठेव विश्वस्त हा स्वतः किंवा एकूण ठेवीदाराच्या 1 ठेवीदारांनी मागणी केल्यास अथवा परतफेड करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास ठेव विश्वस्तास ठेवीदाराची सभा बोलवण्यासाठी किंवा भरण्याचा अधिकार आहे. आता नीट लक्षात घ्या, सर्वात पहिलं पॉइंट इथं सांगण्यात आलेलं आहे की परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या 7 दिवस अगोदर ठेवीदाराबरोबर विश्वस्त करार करावा लागतो. एक्झाम मध्ये प्रश्न येतो, ठेवीदाराबरोबर ठेव विश्वस्त करार हा किती दिवस अगोदर करण्यात येतो, तर 7 दिवस अगोदर करण्यात येतो. राईट, त्याच्यानंतर आणखी जर काही महत्वाचं असेल तर परिपत्रक जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर ठेव विश्वस्ताबरोबर ठेव विश्वस्त करार करण्यात येतो. राईट, दुसरा पॉइंट इथं काय सांगण्यात आलेला आहे, ठेव विश्वस्त हा स्वतः किंवा एकूण ठेवीदाराच्या 1 ठेवीदारांनी मागणी केल्यास, 1 म्हणजेच काय, 1/10, 1/10. ओके, 100 झालं, 1/10. आता उदाहरणार्थ एका कंपनीचे 100 ठेवीदार आहेत आणि 10 ठेवीदार म्हणत आहेत की मीटिंग बोलवा, सभा भरवा, मीटिंग बोलवा, सभा भरवा. 10 ठेवीदारांची कंटिन्युअस मागणी चालू आहे. राईट, मग ठेव विश्वस्तात जो आहे ती सभा बोलवावी लागते. ठेव विश्वस्त सभा बोलवतो. कोणाची सभा बोलवतो? सर्व ठेवीदारांची सभा बोलवतो. कधी? जर एकूण ठेवीदारांपैकी 100 पैकी 10, 1 म्हणजे 10 पैकी 1. ऑलराईट, 100 पैकी किती आले? 10. 100 पैकी 10 ठेवीदार म्हणत असतील सभा बोलवा, आमचं नुकसान व्हायला, सभा बोलवा, आमचं नुकसान व्हायला. 90 शांत आहेत. ठेवीदारास, ठेव विश्वस्तास जे आहे सर्व ठेवीदारांची सभा बोलवावी लागते. दुसरं क्रायटेरिया, जर कोणीच मागणी करत नाहीये, बट आणखी एक क्रायटेरिया आहे, त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ठेवीची परतफेड करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास
ठेव विश्वस्तास ठेवीदारांची सभा बोलवण्याचा भरविण्याचा अधिकार आहे. आणि कंपनी जर ठेवीची रक्कम परतच करत नसेल तर ऑब्व्हियसली ठेव विश्वस्त आहे, सर्व ठेवीदारांना बोलवतो, सांगतो की बाबा हे कंपनी असं नुकसान करायला, आता आपल्याला कोर्टात जायचंय. मग हे सगळे मिळून कोर्टामध्ये वगैरे त्यांच्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी जातात. इथपर्यंत क्लिअर? डन. त्याच्यानंतर आता बघा, दोन प्रकारचे मुलं असतात. एक पूर्ण व्हिडिओ एकाच ह्याच्यामध्ये बघतात, राईट. दुसरं असतात बोर होऊ आले, दिमागाच्या वर चालले. तुम्हाला जर असं कुठं वाटलं की सर नाही दिमागाच्या वरून चालले, आता सुधारणा गेले, पॉज करायचं, झालेले 10 पॉइंट्स अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचं, 1-1.5 तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी येऊन राहिलेले पॉइंट्स बघायचे पण कव्हर करून घ्यायचं. ओके. मालमत्तेवर बोजा आणि तारण निर्माण करणे. तुम्हाला तर माहित आहे, कंपनी जर सुरक्षित ठेवी घ्यायली म्हणजे लोकांकडून पैसे घ्यायली आणि सांगायले की बाबा आम्ही जर पैसे परत करण्यास असमर्थ ठरलो तर आमची लोणावळ्याला जमीन आहे, ते विकून आम्ही तुम्हाला पैसे देऊ, त्याला म्हणतात मालमत्तेवर बोजा निर्माण करणं. बरोबर आहे. जमीन तर आपली आहे बट तारण ठेवलेली आहे का? कारण जोपर्यंत ठेवी परत करत नाहीत तोपर्यंत आपल्याला ते जमीन विकता येणार, काय करता येणार, काय करता येणार. ह्याला म्हणतात मालमत्तेवर बोजा निर्माण करणं किंवा तारण ठेवणं. डे टू डे भाषेमध्ये म्हणतात गिरवी ठेवणं. ओके. काय सांगण्यात आलेलं आहे, ज्यावेळी कंपनी आम जनतेकडून सुरक्षित ठेवी स्वीकारते, अशा वेळी कंपनीस ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत सुरक्षित ठेवी स्वीकारलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिची मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करते. आता हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की अनेक मुलांना प्रश्न पडला असेल की सर समजा ठेवीदारांकडून कंपनी जी आहे 500 करोड घ्यायली, कंपनी म्हणाली की जर आम्ही पैसे देण्यास असमर्थ ठरलो तर ते 80 एकर जमीन विकू. बट सर कंपनी घ्यायली 500 करोड आणि त्या 80 एकर जमीनची किंमत फक्त 50 करोड आहे, मग सर ठेवीदारांचं नुकसान आहे, राईट. कारण कंपनी उद्या पैसे देणार म्हणली आणि ती जमीन विकून टाकली, 500 करोड घेऊन 50 करोडची जमीन त्यांना द्यायली, स्टील कंपनी 450 करोड फायद्यामध्ये आहे, मग इथं तर ठेवीदारांचं नुकसान झालं. असं होत नाही. इथं पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे लक्षात घ्या की 30 दिवसांच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिची मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करावी लागते. म्हणजे तिकडची जर 500 करोड घेत असेल तर लगभग इकडची जमीन पण त्याच तुलनेत 500 किंवा 470 480 च्या आसपास असली पाहिजे. असं नाही की ठेवी घेतलं 500 आणि जमीन 50 करोड, असे नसता कामा नये. दोन्हीची व्हॅल्यू काइंड ऑफ सिमिलर असली पाहिजे. सुरक्षिततेची किमान रक्कम ही ठेव विम्याद्वारे समाविष्ट असलेल्या रकमे इतकीच आखली पाहिजे. मालमत्तेवर बोजा हा ठेव विश्वस्तांच्या नावाने निर्माण केला जातो. मालमत्तेवर जो बोजा आहे हा ठेव विश्वस्त, म्हणजेच काय की जर कंपनी पैसे देण्यास असमर्थ ठरली तर ठेव विश्वस्ताला ती जागा विकण्याचा अधिकार असतो आणि हे अधिकार स्वतः कंपनी देते. म्हणूनच इथं सांगण्यात आलेलं आहे की मालमत्तेवर बोजा हा ठेव विश्वस्तांच्या नावाने निर्माण केला जातो. इथेपर्यंत क्लिअर? यस सर, इथेपर्यंत क्लिअर. आता इथे आणखी एक पॉइंट आहे, ठेव विमा, डिपॉझिट इन्शुरन्स असं त्याला म्हणतात. आता याचा अर्थ बघा. ठेवीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर विमाची आवश्यकता भासल्यास कंपनी ठेवीचा विमा घेऊ शकते. जर ठेवीची रक्कम अधिक व्याज यांची एकत्रित बेरीज ₹20,000 पर्यंत असेल तर त्या रकमे एवढा बोजा विमा त्या रकमेच्या बेरजे एवढा विमा उतरवण्यात येतो. आता डिपॉझिटरी इन्शुरन्स कसं काम करते एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. ऍक्च्युअल मध्ये कसं होतं की डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही एसपी ओसी अकाउंट ह्याच्यामध्ये बिझी असता, जास्त डीप मध्ये अशा गोष्टी तुम्हाला 12वी लेवलला समजत नाहीत, बट तरी पण सोप्या भाषेत सांगतो. ओके. कंपनी डिपॉझिटर्स कडून पैसे घेतले ठेवीदारांकडून आणि घेतलेले पैसे कुठेतरी गुंतवणार आहे. इफ इन केस कंपनीला तिथून नुकसान झालं तर कंपनी काय करते, अगोदरच त्या पर्टिक्युलर व्यवहारावर इन्शुरन्स काढते की उद्या जर समजा काही तिथं जाळपोळ झाली, दुर्घटना झाली तर इन्शुरन्स कंपनी पैसे देईल आणि इन्शुरन्स कंपनी जे पैसे देईल कंपनी तेच पैसे ठेवीदारांना परत करते. म्हणजे काइंड ऑफ कंपनीचा इथं फायदा असल्यासारखा आहे. का? कारण कंपनी ठेवीदारांकडून पैसे घेतले, नुकसान झालं, मग आता ठेवीदारांचे पैसे द्यायचे आणि ठेवीदारांचे पैसे कुठून द्याव? कंपनीनं सुरक्षित मालमत्ता लोणावळ्याची जमीन विकून टाकावं लागते. ठेवीदारांकडून घेतलेले पैसे ज्या बिझनेस मध्ये गुंतवला ते तर गेलेच गेलं,
लोणावळ्याची जमीन पण गेली, इथं कंपनीचं क्लिअर कट काय आहे, नुकसान आहे. राईट. मग अशा वेळेस कंपनी काय करत असते, ते ठेवीदारांकडून घेतलेले पैसे ज्या व्यवसायात गुंतवणार आहे त्याच्यावर विमा उतरविते. राईट. अँड व्यवसाय करते. इफ इन केस व्यवसाय चांगलं झालं, फायदा झाला, फायद्यातून ठेवीदारांचे पैसे वापस करते. नुकसान झालं तर इन्शुरन्स कंपनीकडून पैसे घेते आणि त्यांना परत करते. साधं सिंपल आहे. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पतपात्रतेचा दाखला मिळवणे. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही कंपनीला ठेवीदारांकडून पैसे घ्यायचा असेल तर कंपनीची स्वतःची पात्रता काय आहे, काय नाही, अगोदरचं जेवढंही बिझनेस कंपनी कशा पद्धतीची केली काय नाही, त्याचं एक कंपनीला दाखला घ्यावं लागतं. जसं की IMBD नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्यावर कळतं की एखादी मूवी चांगली आहे की खराब आहे, रेटिंग्स मिळत असतात त्याच्यावर. काइंड ऑफ तसेच रेटिंग्स कंपनीला मिळतात. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की ठेव स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला पत पात्रतेचा दाखला मिळवणे आवश्यक आहे. ठेवीची परिपत्रक किंवा ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करत असताना त्यात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा लागतो. कंपनीच्या निव्वळ संपत्ती, आर्थिक स्थिती, एकूण कंपनीची निव्वळ नेट ऍसेट किती आहेत, फायनान्शियल पोझिशन किती आहे, डिपॉझिट रक्कम कंपनीजवळ किती आहे, परत करण्याची क्षमता आहे की नाही, नुसार कंपनीला पत मानांकन दिले जाते. कंपनीला पत पात्रता दाखला दरवर्षी ठेव स्वीकारण्यापूर्वी घेणे बंधनकारक आहे. आता बात यहां तक आ गई है तो थोड़ा हम डीप में जाएंगे. मागच्या चॅप्टर मध्ये आपण डिस्कस केलं होतं बघा, जेव्हा कंपनीला कर्ज रोख्यांकडून पैसे घ्यायचे असतात तर कंपनीला अशा पद्धतीचा एक पत मानांकन करून घ्यावे लागते, जे की इथं सांगितलेलं आहे. पत श्रेणी करून घ्यावं लागते. काय सांगण्यात आलेलं आहे, हे मागच्या चॅप्टरचं आहे तरी सुद्धा जस्ट सांगायलो की भांडवल विक्री आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट नियम 2018 नुसार कर्ज रोख्यांची विक्री करताना कंपनीला पत श्रेणी मानांकन प्रमाणपत्र मिळवावं लागते, ज्याच्यानुसार कळलेलं असते की कंपनीचं काय काय नाही. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, क्रिसिल नावाची एक कंपनी आहे जे की पत मानांकन देते, केअर देते. आता उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायला आणि त्यांना या संस्थांमार्फत क्रिसिल AAA भेटलेला आहे, याचा अर्थ तुमचे पैसे मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत वापस. समजा क्रिसिल AA मिळालेला बऱ्यापैकी आहे, उच्च क्रिसिल आहे, ठीक आहे, तुम्हाला पैसे मिळतील आज ना उद्या. समजा तुम्ही ज्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायलात त्यांना क्रिसिल E भेटलेला आहे, मग कुठं ना कुठं कंपनीची आर्थिक पोझिशन खराब आहे, कंपनीचे नेट ऍसेट कमी आहेत, कंपनीला कंटिन्युअस लॉस होत आहे. अशा वेळेस जे क्रिसिल नावाची संस्था आहे त्यांना कंपनीला E ग्रेड देते. E ग्रेड असून सुद्धा जर तुम्ही पैसे टाकत असाल आणि विचार करत असाल की मी रातोरात श्रीमंत होईल, तुम्ही कपाळावर सी लिहिलेला आहे मग. ओके, डन. चलो नेक्स्ट त्याच्यानंतरचा पॉइंट आहे ठेव परतफेड राखीव निधी उघडणे. आता कंपनी 3 वर्षासाठी पैसे घेतले ठेवीदारांकडून, की ज्या वर्षी पैसे घेतले त्याच वर्षी कंपनीला ठेव परतफेड राखीव निधी उघडावी लागते आणि दरवर्षी एकूण ठेवीच्या 15% रक्कम त्याच्यामध्ये टाकत राहावं लागते. असं नाही की 3 वर्षानंतर द्यायचे, उजळल तिथं उजळल 3 वर्षानंतर बघू, असं नाही. यावर्षी कंपनी जर 500 करोड घेतली तर त्या 500 करोडच्या 15%, 500 करोडच्या 15% किती होतात, नियर अबाउट 75,000 होतात. सॉरी 75,000 म्हणालो, 75 करोडच्या आसपास होतात. 500 करोडवर 15% 75 करोड. मग कंपनीला दरवर्षी 75 करोड त्याच्यामध्ये टाकत राहावं लागतं आणि हे 75 करोड जमा केल्यानंतर वापस दुसऱ्या कोणत्याही कामासाठी तुम्ही वापर करू शकत नाही, ते त्याच्यामध्ये जमा झाले. ओके, पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीस ठेवीची रक्कम परत करण्यासाठी सूचित बँकेत स्वतंत्र ठेवत परतफेड राखीव निधी उघडावे लागते. स्वतंत्र ठेव परतफेड राखीव निधी उघड करावे लागते. हे टी चुकून आलेलं आहे. ठेव परतफेड राखीव निधी हे त जे आहे ते चुकून आलेलं आहे. ओके, परतफेड राखीव निधी खाते उघडावं लागते. या खात्यात त्या आर्थिक वर्षात परतफेड करावयाच्या ठेवीच्या 15% रक्कम 30 एप्रिल किंवा त्यापूर्वी वर्ग करणे बंधनकारक आहे. आता दोन प्रकारे असतात. समजा कंपनी 600 करोड घेतली, दरवर्षी किती परत करायचे, 200 करोड परत करायचे. म्हणजेच पहिल्या वर्षी 200 करोड परत करायचे तर 200 करोडच्या 15% किती होतात, 30 करोड होतात. 30 करोड तुम्हाला जमा करायला पाहिजे. ओके, साधं सिंपल आहे. जर
600चे 3 भाग केला 3 वर्षात 200 200 200 तर 30 आलेत. काही काही कंपनीज काय करतात डायरेक्ट एकूण जे ठेवीची रक्कम आहे त्याच्या 15% करतात. सर आता हे सूचित बँक म्हणजेच काय? सूचित बँक बद्दल इथं माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे की आरबीआय ऍक्ट 1934च्या परिशिष्ट 2 मध्ये ज्या बँकांचा समावेश करण्यात येतो अशा बँकांना सूचित बँक म्हणतात. या बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या कसोट्यांची पूर्तता करतात व त्यांना रिझर्व्ह बँकेच्या काही सुविधा मिळतात. सूचित बँका उदाहरणार्थ एसबीआय, बँक ऑफ इंडिया, देना बँक आहेत. सूचित बँकेचे काही यादी आहे त्याच्यामध्ये 3 बँकांचा समावेश होतो, एसबीआय, बँक ऑफ इंडिया आणि देना बँक. ओके, आता सुरुवातीला या व्हिडिओच्या मी काही महत्वाचं पॉइंट सांगितलं होतं की हे जे 20च्या 20 पॉइंट आहेत हे काही कंपनीसाठी लागू होतात, काही कंपनीसाठी लागू होत नाहीत. त्याच्याबद्दल टिप नंबर 13चा पॉइंट झाल्यानंतर इथं टिप मध्ये सांगण्यात आलेला आहे. काय सांगण्यात आलेला आहे? मुद्दा क्रमांक 8 आणि ब 10 आणि 13 म्हणजे 13वा हे खाजगी कंपनीस लागू होत नाहीत. खाजगी कंपनी हे 8, 10 आणि 13 लागू होत नाहीत. आता तुम्हाला जर प्रश्न आलं, एक्झाम मध्ये प्रश्न आलं की खाजगी कंपनीच्या ठेवी स्वीकृतीच्या किंवा नूतनीकरणाच्या अटी व शर्ती स्पष्ट करा. खाजगी कंपनी म्हणलेला आहे, बरोबर आहे. मग हेच मुद्दे लिहायचे आणि हे मुद्दे लिहित असताना कोणता मुद्दा स्किप करायचा? मुद्दा क्रमांक 8, मुद्दा क्रमांक 10 आणि मुद्दा क्रमांक 13 हे तुम्हाला स्किप करायचे. ओके, ठेवी नूतनीकरणाच्या अटी व शर्ती जर तुम्हाला विचारलं, ठेवी स्वीकृतीच्या किंवा नूतनीकरणाच्या अटी व शर्ती विचारलं, हे 20च्या 20 लिहायचं. बट जेव्हा खाजगी बद्दल विचारण्यात येते 8व 10व 13व हे पॉइंट स्किप करून बाकीचे राहिलेले तुम्ही ऍज इट इज लिहू शकता. 14वा पॉइंट आहे याच्यामध्ये ठेव पावती. आता तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक ठेवीदार जे कंपनीत पैसे ठेवत असतो त्याचा पुरावा म्हणून कंपनीस ठेव पावती ठेवीदारास द्यावी लागते. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की ठेवीदारास ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून ठेवीदारांकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेव पावती ठेवीदारास मिळाली पाहिजे. आता बघा साधं सिंपल आहे. जर तुम्हाला ठेवी घ्यायची असेल तर एकतर डायरेक्ट जाऊन तुम्ही कंपनीमध्ये ठेवीचे पैसे जमा करता, बरोबर आहे. कोणी काय करते, पैसे जमा न करता चेक घेते आणि कंपनीला देते. मग आता कंपनी ते चेक घेतल्यानंतर आज उद्या परवा कधीही कंपनी ते चेक बँकेत जाऊन जमा करते. मग बँक काय करते, तुमच्या ज्या बँकेचा चेक तुम्ही कंपनीला दिलात त्या बँकेतून कंपनीच्या बँकेत पैसे काढून घेते. हे होण्यासाठी कुठं ना कुठं टाइम लागतात. कॅश जर असेल लगेच हस्तांतर झालं, बट चेक जर असेल तर शोधन होण्यासाठी थोडस वेळ लागतो. कधीही झाल्यानंतर पैसे आले किंवा चेकचे पैसे आले हे ज्या दिवशी झालं त्याच्या 21 दिवसाच्या आत, समजा 1 जानेवारीला पैसे दिलात तर 21 तारखेपर्यंत कंपनीला तुम्हाला कंपल्सरी ठेव पावती जी आहे हे तुम्हाला द्यावी लागते. या पावतीत काय काय मेन्शन केलेलं असतं, ठेवीदारांचं नाव म्हणजे तुम्ही ज्या कंपनीला पैसे द्यायलात तुमचं स्वतःचं नाव, त्याचबरोबर ठेवीची रक्कम, तुमचा पत्ता, किती टक्के व्याजदरानं कंपनी तुम्हाला व्याज देणार आहे, ठेवीची परतफेड दिनांक, ज्या दिवशी तुम्ही पैसे कंपनीला दिलात त्याच्या किती वर्षानंतर किती दिवसानंतर कंपनी तुम्हाला पैसे परत करणार आहे हे सुद्धा त्याच्यावर लिहिलेलं असते. त्यानंतर या पावतीवर संचालक मंडळाने ज्या अधिकाऱ्यास स्वाक्षरी करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याची स्वाक्षरी व कंपनीचा शिक्का उमटविण्यात येतो. कंपनीचा जो पण निवडलेला अधिकारी आहे त्या पर्टिक्युलर अधिकाराची सही स्वाक्षरी त्याच्यावर दिलेली असते. त्यानंतर ठेवीची नोंदवही हा अतिशय महत्वाचा आहे. जसं भागांची नोंदवही असतात, रजिस्टर नंबर असते भागांचं, तसं ठेवींचं सुद्धा असते. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनीने स्वीकारलेल्या ठेवीसाठी किंवा नूतनीकरण करण्यात आलेल्या ठेवीसाठी स्वतंत्र ठेव नोंदवही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणे बंधनकारक आहे. या नोंदवहीत ठेव स्वीकारल्यापासून 7 दिवसाच्या आत ठेवीदारांच्या नोंदी केल्या जातात. तुम्ही जर रिलायन्स कंपनीला पैसे द्यायलात तर रिलायन्स कंपनीच्या रजिस्ट्रार त्या रिलायन्स कंपनीच्या नोंदवहीमध्ये 7 दिवसांच्या आत तुमचं नाव नोंदविलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही कंपनीला पैसे दिलात त्याच्या 21 दिवसाच्या आत तुम्हाला ठेव पावती मिळते आणि 7 दिवसाच्या आत तुमचं नाव कंपनीच्या नोंदवहीमध्ये नोंदविल्या जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ठेव विवरण पत्र. याच्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे की
ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्यात 30 जून अखेर ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात. या विवरणपत्रात 31 मार्च अखेरच्या ठेवीच्या सर्व नोंदी करण्यात येतात. आता काय सांगण्यात आलेलं आहे, ठेव विवरणपत्र म्हणजे ज्यांना ज्यांना कंपनीनं ठेवी विकल्या त्या सगळ्यांच्या नावाची एक यादी असते. हे कंपनीला दरवर्षी 31 मार्च अगोदर नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागत असतात. ऑलराईट, नेक्स्ट आहे व्याज. हा अतिशय महत्वाचा आहे, कारण ज्या गोष्टीसाठी सर्वसामान्य ठेवीदार कंपनीला पैसे देतो ते म्हणजे त्याच्या ठेवीवर त्याला योग्यरित्या योग्य वेळेवर योग्य दराने व्याज मिळाला पाहिजे. आता त्याबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे, व्यवस्थित चेक करा. आपण स्टेप बाय स्टेप सांगूयात की ठेवीची परतफेड ही मुदत संपण्या अगोदर केली जात असेल तर अशा वेळी आरबीआयने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा 1% व्याजदर कमी करण्यात येते. समजा कंपनी तुम्हाला सांगितले की बरोबर आज आहे 1 जानेवारी 2026, 1 जानेवारी पासून 2026 पासून 3 वर्ष 27, 28, 29, 1 जानेवारी 2029 रोजी तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. बट कंपनीने त्याच्या अगोदरच पैसे दिले तर एकूण जे ठरलेले व्याजदर आहे त्याच्या 1% कमी व्याजदर कंपनी देते, आकारते. बट त्याचप्रमाणे ठेवीची मुदत संपलेली आहे व ठेवीदारांनी ठेवीच्या रकमेची मागणी कंपनीकडे केलेली आहे, परंतु कंपनीने परतफेड केली नसेल तर अशा थकीत ठेवींवर कंपनीस 18% दराने परतफेड व्याज करण्याचा तारखेपर्यंतचा व्याज द्यावा लागतो. आता उदाहरणार्थ की कंपनीने काय केलं, बरोबर 1 जानेवारी 2026 ला पैसे घेतले आणि 1 जानेवारी 2029 ला परत करायचे. 500 करोड पैकी कंपनीने 450 करोड रुपये ठेवीदारास दिले, 50 करोड रुपये दिलेच नाहीत. आणि आज तारीख आहे 31 मार्च 2029, म्हणजे किती महिने लेट झालं सर? 1 जानेवारी 2029 ला पैसे यायला पाहिजे, आज तारीख किती आहे 31 मार्च 29, म्हणजे 3 महिने लेट झालं. मग त्या 50 करोड वर कंपनीला 18% दरानं 3 महिन्याचा व्याज सर्व ठेवीदारांना द्यावा लागतो. 50 करोड वर 18% व्याज, 18 त्रिक 54 आणि 54 जर आलं वर्षभराचं 54,000 व्याज व्हायले, सॉरी 5,400. 50 करोड वर 5.5 करोडच्या आसपास व्याज व्हायले. ओके, आणि मग वर्षभराचा हिशोबाने जर पाहायला गेलं तर नियर अबाउट एक 1.4 करोडच्या आसपास कंपनीला व्याज त्या 50 करोडवर त्यांना द्यावं लागेल. कॅल्क्युलेशन मॅटर करत नाहीये, बट 18% मॅटर करते. काय सांगायला व्यवस्थित समजून घ्या की कंपनीनं 500 करोड घेतले, 500 पैकी 450 करोड ठेवीदारांना ठरलेल्या वेळेच्या आतच देऊन टाकले. 50 करोड रुपये द्यायला 3 महिने उशीर झालं तर त्या 50 करोडवर 18% व्याजदरानं कंपनीला 3 महिन्याचा व्याजासकट पैसे ठेवीदारांना परत करावं लागतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे, अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार. नीट लक्ष द्या, कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याचा किंवा परतफेडीचा अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल करू शकत नाही. ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारानुसार ठेव स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनीकडून ठेवीचा स्वीकार करण्यात येतो. म्हणजे ठेवीच्या ज्या अटी व शर्ती आहेत, हे सगळे जे अटी शर्ती आहेत ह्याच्यामध्ये कोणतीही कंपनी बदल करू शकत नाही, हे क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे. आणि ठेव विश्वस्त करार जर करायचा असेल, ठेव विमा करार करायचा असेल तर परिपत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनी ठेवींचा स्वीकार करण्यात येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे. आर्थिक विवरण म्हणजेच काय, फायनान्शियल स्टेटमेंट, कंपनीचे बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा ट्रायल बॅलन्स असेल, याला म्हणतात. ओके, जर कंपनी या संचालकांकडून प्राप्त झालेल्या असतील, जर कंपनीस ठेवी संचालकांकडून प्राप्त झाल्या असतील तर त्याबाबतचा खुलासा आर्थिक विवरणपत्रात करावा लागतो. जर कंपनीला स्वतःच्याच मालकांकडून किंवा संचालक मंडळाकडून पैसे प्राप्त झाले तर फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये तशा पद्धतीचा मेन्शन करावा लागतो. जर कंपनी खाजगी असेल आणि तिच्या संचालक नातेवाईकांकडून ठेवी स्वीकारलेली असेल तरीही त्याची माहिती विवरणपत्रात स्पष्टपणे करणे बंधनकारक आहे. ओके, डन. आता साधं सिंपल आहे की लोकांकडून जर पैसे घेतलं तर जाहिरात करावी लागते, सगळ्यांनाच माहित होऊन जातं की कंपनी पैसे घेतले. बट संचालक मंडळाकडून घेतली तर ती माहिती कंपनीतल्या कंपनी अंतर्गतच असते, माहिती फुटू देत नाहीत. मग अशा वेळेस सर्वसामान्य लोकांची पिळवणूक होऊ नये म्हणून
कंपनीला त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये सादर करावं लागते की बाबा तुम्ही जर पैसे तुमच्या संचालक मंडळांकडून जर घेतलेलं असाल तर कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये नमूद करा की आम्ही हे ठेवीचे जे पैसे आहेत हे कंपनीच्या डायरेक्टर बॉडी मार्फत घेण्यात आलेले आहेत म्हणून. लास्ट पॉइंट आहे अतिशय महत्वाचं, त्याच्यानंतर हा प्रश्न इथेच संपेल की कंपनीच्या अधिकाऱ्याने कंपनी कायद्यातील तरतुदींचे ठेव स्वीकारण्याबाबतचे उल्लंघन केल्यास आणि तो दोषी आढळल्यास शिक्षेस पात्र ठरतो. महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायदा 1999 संमत केलेला आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास ते शिक्षेस पात्र ठरू शकतो. आता काय काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की जर सपोज एखाद्या कंपनीनं किंवा एखाद्या कंपनीच्या अधिकाऱ्याने वरील नियमांचं उल्लंघन केलं तर तो शिक्षेस पात्र ठरतो. कोणत्या कायद्यानुसार? महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा 1999 ह्याच्यानुसार त्याला शिक्षा देण्यात येते. उदाहरणार्थ सर कंपनीचा अधिकारी कशा पद्धतीचे फ्रॉड करू शकतो? अरे लय भयानक फ्रॉड करू शकतो, काहीच सांगू शकता येत नाही तुम्हाला. 500 करोड रुपये ठेवीदारांकडून घेतलं आणि सुरक्षित ठेव मालमत्ता तारण करावी लागते आणि तारण केलेली मालमत्ता 50 करोडची आणि ते लोकांना सांगितलं की नाही 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 ह्या जमिनीची व्हॅल्यू 500 करोड आहे. झाली फसवणूक. उद्या जर काही फ्रॉड झालं तर नुकसान कोणाचं होणार? ठेवीदाराचं होणार. मग अशा प्रकारचं काही ठेवीदारांची कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून किंवा कंपनीकडून पिळवणूक होणे म्हणून ठेवीदार संरक्षण कायदा 1999 संमत केलेला आहे आणि या कंपनीने जर कायद्याचे उल्लंघन केलं तर ती शिक्षेस पात्र ठरू शकते. अनेक कंपन्यांना अनेक प्रकारच्या शिक्षा लागलेल्या आहेत. उदाहरणार्थ कॅस्ट्रॉल नावाची कंपनी आहे जे की इंजिन ऑइल प्रोड्यूस करत असते. आपण जे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मध्ये टाकतो ते. तर त्या कंपनीचा एक ट्रक USA वरून एका देशाला जात होता. ट्रक म्हणालो माय बॅड, कंटेनर शिप. ओके, समुद्र मार्गे तुफान आलं, काय झालं आय डोंट नो, आणि ते जहाज बुडालं, नुकसान झालं, कंटेनर सगळे आदळून फुटले आणि जे ऑइल आहे ते पाण्यात सांडलं. आता साधा सिंपल रूल आहे, ऑइल फ्लोट्स ऑन वॉटर. कितीतरी किलोमीटरचा ऑइलचा जो थर आहे हा समुद्रावर असा तरंगत होता. स्पेस मधून सुद्धा तुम्ही बघू शकत होता की पूर्ण व्हाईट एक समुद्र आहे त्याच्यावर एक काळ्या कलरचा डाग दिसत आहे, तो होता ऑइल. राईट. आणि निसर्गाचं पर्यावरणाचा ऱ्हास झाला, ह्याच्यामुळे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने त्या कंपनीवर खूप मोठ्या प्रकारचा दंड आकारला होता. म्हणजे कंपन्यांना सुद्धा शिक्षा मिळते. मालकांना मिळाली म्हणजेच इनडायरेक्टली कंपनीला मिळालेली आहे. ओके, हा प्रश्न व्यवस्थित अभ्यास करा. जवळपास 40 ते 45 मिनिटाचा व्हिडिओ हा ऑलरेडी झालेला आहे. व्यवस्थित अभ्यास करा, वाचून घ्या. जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि जे बिग बुल बॅचचे स्टुडंट्स आहेत त्यांना स्टडी मटेरियल फोल्डर मध्ये अशा पद्धतीचे नोट्स मिळालेले असतील, तुम्ही तिथून ते नोट डाऊन करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.